नमस्कार मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरती, धर्मदाय आयुक्त पद, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, पेशीचा रासायनिक कारखाना असे टिंबटिंबचे वर्णन केले जाते. पेशीचा रासायनिक कारखाना असे टिंबटिंबचे वर्णन केले जाते. तर या ठिकाणी गोल्गी कायचे वर्णन केले जाते. दोन्ही हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, ठराविकप्रमाणे आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? ठराविकप्रमाणे आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? तर शब्द असे म्हणतात. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा. तर ई हा स्वर आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 4 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो. भारताचे नवनियुक्त 15वे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे आहेत? भारताचे नवनियुक्त 15वे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे आहेत? तर तामिळनाडू. एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 5 नंबरचा मित्रांनो. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य होईल. भोळेपणा असे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम होईल. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे. खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे. तर दुकान हा शब्द मूळचा फारसी शब्द आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 7 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो. खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा. तर मला तिखट खावते हे शक्य असलेले क्रियापद आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, युरो चषक 2024 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? युरो चषक 2024 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? स्पेन या देशाने जिंकली. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? तर या ठिकाणी दक्षता हे आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा येथे काढली. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा येथे काढली. तर भिडेवाडा या ठिकाणी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? तर 30 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 13 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO सत्य नडेला हे आहेत. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहे? तर 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? तर पॅरिस 2024मध्ये
ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे पॅरिस या शहरामध्ये 2024मध्ये. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक आपण 17 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले? आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर रमाबाई रानडे यांनी हे आत्मचरित्र लिहिले आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबरचा असा आहे मित्रांनो. सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अंतराळवीर या क्षेत्राशी संबंधित आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय? एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय? तर ट्विटर असे पूर्वीचे नाव आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण 20 नंबरचा मित्रांनो. गॅरी कॅस्पारोव्हा हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? गॅरी कॅस्पारोव्हा हे नाव कशाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ यांच्याशी संबंधित आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो. नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर औष्णिक विद्युत केंद्र आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 नंबरचा असा आहे मित्रांनो. 1867मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली? 1867मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली? तर या ठिकाणी डॉक्टर आत्माराम तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 1867मध्ये केली. तर या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण 24 नंबरचा मित्रांनो. एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे किती रेणू वाहू शकतो? एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे किती रेणू वाहू शकतो? तर 4 रेणू वाहू शकतो. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? तर क्षयरोग हा विषाणूजन्य आजार नाही. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 26 नंबरचा असा आहे मित्रांनो. 52 कशी हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? 52 कशी हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? तर सावित्रीबाई फुले यांनी हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27 नंबरचा असा आहे मित्रांनो. कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रू असे म्हणतात? तर कोशी या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो. गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? तर ऋषिकेश या मैदानी प्रदेशात गंगा नदी प्रवेश करते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे मित्रांनो. चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? तर आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम चहाची लागवड झाली आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 नंबरचा असा आहे मित्रांनो. भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर अरिवली हा पर्वत भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. कारण असे महत्त्वपूर्ण सरळ सेवा भरतीविषयी अत्यंत महत्त्वाचे मराठी जे काही करंट अफेअर, ऐतिहासिक व मराठी व्याकरणविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.